चॅनल इज फॉर सुपर सेजल. आणि आज सेजल काय बनवणार आहे? बर्ड हाऊस. बर्ड हाऊस. येस. तर बनवायचं का बर्ड हाऊस आता? हां. येस. हॅलो फ्रेंड्स, बर्ड हाऊस बनवण्यासाठी मी कार्डबोर्डचा यूज करणार आहे. तर बर्ड हाऊससाठी लागणारे जे पार्ट्स आहेत ते मी ऑलरेडी इथे कट करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता हे जे 4 पार्ट्स आहेत ते असणार आहेत वॉल. इथे मी सगळे मेजरमेंट्स दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता किंवा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. आणि हे जे 2 पार्ट्स आहेत ते मी रूफसाठी वापरणार आहे आणि हे 2 मी एकमेकांना अटॅच करणार आहे. त्याच्यानंतर हा आहे बेस आपला जास्त भक्कम हवा आहे, त्यासाठी मी इथे 2 कार्डबोर्ड एकमेकांशी चिकटवलेले आहेत. ही आहे मास्किंग टेप. तर सगळ्यात आधी मी मास्किंग टेपच्या सहाय्याने बेस आणि रूफला फिनिशिंग देणार आहे. तुम्ही बघू शकता की किती छान फिनिशिंग आलेलं आहे. तर आता सेम प्रोसेस मी रूफसाठी सुद्धा करणार आहे. त्याआधी मी हे रूफचे जे 2 पार्ट्स आहेत ते एकमेकांना चिकटवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मास्किंग टेपने मी याला फिनिशिंग देणार आहे. इथे आपला बेस आणि रूफ तयार झालेला आहे. आता मी हे जे 4 वॉलचे पार्ट्स आहेत ते एकमेकांना चिकटवून घेणार आहे. इथे सुद्धा मी मास्किंग टेपचाच यूज करणार आहे. तुमच्याकडे जर मास्किंग टेप नसेल तर तुम्ही फेविकॉल किंवा कोणत्याही प्रकारचा ग्लू इथे यूज करू शकता. अशा प्रकारे हा एक बॉक्स असा रेडी होईल. ह्या वॉलवरती मी असा एक सर्कल ड्रॉ करून घेते आणि तो मी आता कट करून घेणार आहे. आणि ह्या वॉलवरती मी असे 3 होल करून घेते. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे ही एक पाईप आहे. तर ही पाईप मी एका वॉलला इथे अटॅच करून घेणार आहे. तुम्ही स्टिकही इथे यूज करू शकता. तर त्यासाठी आधी मी ह्या पाईपला मास्किंग टेप लावून घेते, जेणेकरून नंतर कलर देते वेळेस ह्याच्यावरती कलर व्यवस्थितपणे बसेल. अशा पद्धतीने हा असा बॉक्स रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आता हा रेडी झालेला जो बॉक्स आहे तो असा मी बेसवरती ठेवून घेते आणि याच्या 4ही बाजूनी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि फेविकॉलच्या सहाय्याने मी आता हा जो बॉक्स आहे तो या बेसवरती चिकटवून घेते. त्याच्यानंतर जो रूफचा पार्ट तयार करून घेतला होता तो अगदी व्यवस्थित मधोमध चिकटवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा बर्ड हाऊस रेडी झालेला आहे. तुम्ही जर कलर करणार असाल तर कलरही करू शकता किंवा हे आहे असं जरी तुम्ही ठेवलं तरी काही हरकत नाही. हे असंही खूप सुंदर दिसत आहे.
पण मी या हाऊसला कलर करणार आहे आणि ही ॲक्टिव्हिटी मी सेजलला देणार आहे. तर सगळ्यात आधी या हाऊसला अजून थोडं भक्कम बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी आता नेक्स्ट स्टेप करूयात. इथे मी पेपरचे काही तुकडे करून घेतले आहेत. हे जे पेपरचे तुकडे आहेत ते हाऊसला पूर्ण सगळीकडून चिकटवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी फेविकॉल आणि पाण्याचं मिश्रण इथे तयार करून घेत आहे. ह्याच्यामुळे काय होईल तर आपण जो कलर करणार आहोत तो अजून छान उठून दिसेल. त्यात आधी मी ही जी मास्किंग टेप आहे ती या हाऊसच्या प्रत्येक कॉर्नरला अशा पद्धतीने चिकटवून घेणार आहे. सेजल आता इथे बसली आहे पेपरचे तुकडे चिकटवण्यासाठी. सेजलला मी अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज नेहमी करायला देत असते आणि आता तरी समर वेकेशन सुरू आहे तर ती घरी बसून खूपच बोर होत होती. तर म्हणलं की चला काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी बनवूया, म्हणून आम्ही हे बर्ड हाऊस बनवण्यासाठी इथे घेतलं आहे. ही खरंच खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ही सुंदर वेगळी ॲक्टिव्हिटी करायला नक्की द्या. अरे बघू 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 छान आहे बाई. पण तेव्हा असं कुठे त्यात काय होते पालूया करते. आहा छान आहे बाई. अरे बाई नाही झाडाच्या फांदीवर पालूया शेते का त्याला आता हे हाऊस छान असं ड्राय झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आम्ही कलरिंग करून घेणार आहोत. कलरिंगसाठी मी ॲक्रेलिक कलर घेतले आहेत, कारण ॲक्रेलिक कलर्समुळे खूप छान असा ग्लॉसीनेस येतो. तर सेजलने इथे चूज केला आहे पिंक कलर रूफसाठी आणि येलो कलर आम्ही वॉलसाठी देणार आहोत. बघा किती छान दिसते हाऊस कलरिंग केल्यानंतर. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला हवं ती डिझाईनही ह्याच्यावरती करू शकता. तर मी इथे एक असं ट्री ड्रॉ करणार आहे आणि काही ग्रास आणि फ्लॉवर्स इथे दाखवणार आहे. अगदी सिंपल अशी डिझाईन मी इथे केलेली आहे. बर्ड हाऊस हँग करण्यासाठी इथे रूपला बरोबर मध्यभागी आपल्याला तार किंवा दोरी अडकवून घ्यायची आहे. तर इथे बरोबर मध्यभागी मी मार्किंग करून घेतले आहे आणि इथे मधोमध मी अशा पद्धतीने होल करून घेते, जेणेकरून तार अगदी व्यवस्थित मधोमध अडकवता येईल. तर माझ्याकडे ही अशी एक तार आहे, ती खूप बारीक आहे. तर मी ह्याला असे 4 पदरी करून घेतला आहे आणि बरोबर मध्ये मी इथे अडकवून घेते. तार नसेल तर दोरीचाही वापर आपण इथे करू शकतो. अशा पद्धतीने आपलं बर्ड हाऊस जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आता हे तयार झालेलं सुंदर असं बर्ड हाऊस आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये अडकवणार आहोत. आता हे बर्ड हाऊस जे आहे ते आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की जिथे पाणी लागणार नाही, पावसाचं पाणी वगैरे असं लागू नये, नाहीतर हे बर्ड हाऊस खराब होईल, कारण ते आपण कार्डबोर्ड पासून बनवलेलं आहे. तुम्हाला माझं बर्ड हाऊस आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.